प्रभु रामचंद्र भगवान की जय। अंगद वीरतेची काळी ओढून अंतराळी दीर्घ घेऊन आशिळी आला कपाळी वज्रद्रष्ट। एवढा मोठा असतं वृक्ष, एवढा मोठा झाड असतं आपण या वज्रद्रष्टाला मारण्यासाठी टाकलेलं होतं, परंतु वज्रद्रष्टाने गद्याच्या घाईनं असतं त्याचं निवारण केलं। अंगदानं पाहिलं आपला नेम चुकला है की नाही, चुकविला यानं, त्याचा प्रतिघात केला। अंगदाला मोठा राग आलेला आहे, मोठी एक शिळा उचललेली आहे आकाशामध्ये उडी मारून, आणि ती शिळा नीट मस्तकाचा असताना म्हणजे डोक्याचा नियम धरला आणि ती शिळा वज्रद्रष्टाच्या अंगावर फेकलेली आहे। श्लोगानी जव बैसला रतावरी तव शिळा बैश येऊनी सिरी कासावीस होते चाचरी कष्ट करी पळाला। या ठिकाणी अंगदानं मोठी शिळा वज्रद्रष्टाच्या डोकं बघूनच तरी टाकलेली होती आणि वज्रद्रष्टा रथामध्ये बसलेला होता। ती शिळा नीट नेम धरून आणि ज्या ठिकाणी असताना वज्रद्रष्टा आहे त्याच्या डोक्यावर असतरी येऊन ती शिळा आदळलेली आहे म्हणतात। शिळा पडता रथावरी रथ सारथी शस्त्र सामग्री सचक्र सटांक दुरी केली चकचुरी धवजसी। आणि त्या अंगदाची ही जी प्रचंड शिळा होती ती शिळा राक्षसाचा नेम धरून असतरी आलेली आहे, आणि जसं झाकण असतं झाकतेत ना तशा प्रकारच्या त्या शिळेनं हा वज्रद्रष्टाचा जो रथ आहे, सारथी घोडे सगळंच असतं दाबून पातळामध्ये असतं रसातळाला मिसळलेला आहे। शिळे तळे निशा शरीर चुकवून वांचला वज्रद्रष्ट तिने कोपला वानर पर्वत थोर उचलिला। ज्याला तारी त्याला कोण मारी है की नाही, एवढी प्रचंड शिळा, एवढा अचूक संधान, अचूक नेम असतं अंगदाचा। रथ असताना चकनाचूर त्या ठिकाणी झालेला आहे, घोड्यासहित रथ असताना पाताळाला मिसळला। परंतु नाथबाबा सांगतात एवढ्या वेगानं एवढ्या गतीनं जसं पलटायला लागलेल्या गाडीतून ड्रायव्हर उडी मारतो आणि स्वतः साबूत राहतून गाडी चकनाचूर होते काय की नाही गर्दाडात पडून, तशा प्रकारचा असताना रथ चकनाचूर झाला, पण वज्रद्रष्टा मात्र रथातून उडी मारून बाजूला असताना गेलेला। अरे चुकला वाचला, अरे ह्यानं तर आपला जीव वाचविला, शिळा नुसती वाया गेली, रथच मोडला, पण हे वाचला की। अंगदाला आणखीन राग आलेला, काय करतो अंगद? नाना वृक्ष सुशोभित उपटीला उचलोनी पर्वता वज्रद्रष्टावरी घालित क्रुदलित अंगद। रथामधून उडी मारली, स्वतःच असताना यानं जीव वाचवला। अंगदाला असताना मोठा राग आला, वृक्षानं वेढलेल्या अशा प्रकारचा मोठा एक पर्वत अंगदाने पुन्हा उपटलेला आहे आणि त्या वज्रद्रष्टाच्या अंगावर तो पर्वत टाकलेला आहे। गाया पाटी गायासी आता राक्षस तासाविसी निवारण नाटवे त्यासी तव पर्वत शिशी वाजला। एका पाठी एक अशा प्रकारचं असतं, एक पर्वत टाकला की दुसरं त्याच्या मागं, तिसरं त्याच्या मागं, चौथं त्याच्या मागं, एवढ्या वेगानं असतं अंगद, आणि या वज्रद्रष्टाच्या अंगावर पर्वत फेकू लागलेत। मार तुला उड्या किती मारा, पर्वत पडताची सबळ त्याचे फुटून या कपाळ झाला सुदे बंबाळ मूर्छा तत्काळ त्याली। एका पाठोपाठ अशा प्रकारच्या पर्वताचा मारा अंगदाने वज्रद्रष्टावर केला। चुकून चुकून किती पर्वत चुकविले, एक चुकविला, दोन चुकविला, पण तिसरा पर्वत वज्रद्रष्टाच्या कपाळावर आदळला, रक्तबंबाळ वज्रद्रष्ट झाला, मार जोराचा होता, मूर्छना आली, वज्रद्रष्ट जमिनीवर पडला। दाटे कोणी दोय हाती मूर्छा पण पडला स्थिती मुहूर्त एक मुडमती काही सपुरती स्मरणा। रट्टा जोराचा होता, जसा रट्टा लागला तसा जमिनीवर असताना खाली पडला, मूर्छना आली,
हातामधली गदा होती ती तशीच गदा असताना जमिनीवर घेऊन असताना जमिनीवर पडलेला आहे. थोडा वेळच आली पण मूर्छना, काही वेळ असताना त्याला मूर्छना आलेली आहे. पुन्हा उठून काय करतोय? वज्रद्रट पडता वनी बोंब उठली राक्षस शेणी, वानर नाच तीर नांगणी पडिला रणी वज्रद्रष्ट जमिनीवर पडला. राक्षसामध्ये असताना गडबड गुंडा असताना सगळा झाला. सगळी घबराहट असताना निर्माण झालेली आहे. राक्षस पळू लागले कारण एवढा मोठा योद्धा वज्रद्रष्ट आणि जमिनीवर पडला. पण वानर सेनेमध्ये मात्र आनंदोत्सव असताना साजरा होतोय. योद्धा असताना राक्षस जमिनीवर पडला आणि वानर जय श्रीराम जय श्रीराम रामनामाच्या घोषणा करू लागलेली आहे. आकांत दोही दळा माझी होत मूर्च्या भंगोनी तवरित सावचित तर एका बाजूला असताना वाचक शेळके महाराज पाटील पांढऱ्याची वाडी, सूचक बंडू तांडे महाराज तांदळाची वाडी. अशा प्रकारची असणारी रणधुमाळी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि या रणधुमाळीची मध्येच असताना जो वज्रद्रष्टा होता, मूर्छना आलेली होती, झाक येऊन असताना जमिनीवर पडलेला होता. पण कुणीतरी ऐकणाऱ्यानं तोंडावर पाणी टाकलं आणि त्याला उठवलं. तो उठला तसं मी बी उठतो.